Co-powered by Techno. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या सावरगाव येथील दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच ओबीसी आंदोलनकर्ते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी हजेरी लावलेली आहे। ज्यावेळेस ते भाषणाला उठले त्यावेळेस संपूर्ण समुदाय जो आहे तो वेगळ्या पद्धतीने हर्षित झालेला पाहायला मिळाला। कसं बघता, आज पहिल्यांदाच तुम्ही या मेळाव्याला हजेरी लावली, तुम्ही भाषण देखील केलं। खरं तर हा मेळावा एक संस्कृतीचं प्रतीक होता। वर्षानुवर्ष इथं येणाऱ्या ऊसतोड मजुरापासून ते प्रशासकीय अधिकाऱ्यापर्यंत हर एक माणूस या भगवानगडावरती वर्षभराच्या लढाईसाठी ऊर्जा घेण्यासाठी येतो। त्यामुळे राजकीय बोलण्यापेक्षा, आरक्षणावर बोलण्यापेक्षा किंवा कुठलीही कॉन्ट्रोवर्शियल बोलण्यापेक्षा एक 2 मिनिटांमध्ये त्या आपल्या सर्व समूहाला संबोधित करणं हा हेतू डोळ्यासमोर होता। त्यामुळे अगदी थोडक्यात मनोगत व्यक्त केलं। मात्र पंकजा मुंडेंनी एक इशारा दिलेला आहे, आता मी पण पश्चिम महाराष्ट्रात देखील येणार आहे। नेमकं काय म्हणायचं होतं पंकजाताईंना? खरं तर बीड जिल्ह्यापेक्षा, जालना जिल्ह्यापेक्षा, परभणीपेक्षा, नांदेडपेक्षा सगळ्यात जास्त ओबीसी जो आहे तो माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या अभ्यासाप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात आहे। पश्चिम महाराष्ट्रातला जर ओबीसी जागा झाला तर या महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदलून जाऊ शकतं। पश्चिम महाराष्ट्रातला जो ओबीसी आहे तो नेहमी दुय्यम स्थानावरती किंवा पंचायत राजच्या पलीकडे तो लीडरशिप करू शकलेला नाही। आणि पश्चिम महाराष्ट्रामधला जो एक क्राऊड आहे तो क्राऊड अपील करणं आणि त्याचं नेतृत्व पंकजाताईंनी, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी त्याचा प्रयत्न केला होता। परंतु पंकजाताईंनी अजून 2 पावलं पुढं जर आल्या, भगवानगडावरती मराठवाड्यातल्या जनतेपेक्षा त्या भगवानगडावरती पूर्ण महाराष्ट्रामधला, पश्चिम महाराष्ट्रामधला 20% जर ओबीसी इकडे आला ना तर महाराष्ट्राचं परिवर्तन, महाराष्ट्राचे राजकारणाचं परिवर्तन होऊ शकतं। दसरा मेळाव्यानंतर ऊसतोड मजूर जे आहेत ते कामावर जायचे, मात्र पंकजाताईंना आवाहन केलं की दिवाळी करून तुम्ही आता पुढे निघा। शरद पवारांना इशारा आहे। खरं तर 10 लाख ऊसतोड मजूर आहेत आणि तिकडं कारखान्याची धुराडे पेटले की आमची गावच्या गावं ओस पडतात। तेव्हा आपली हक्क आणि अधिकाराची लढाई लढायची असेल, आपलं प्रतिनिधित्व टिकवायचं असेल, आपली माणसं निवडून द्यायची असतील तर माझ्या ह्या मजदूर बांधवांना तुम्ही निवडणुका झाल्याशिवाय बाहेर पडू नका हे सांगणं म्हणजे राष्ट्राप्रती आणि लोकशाहीप्रती एक पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोनातून हे मत त्यांनी मांडलेलं आहे। आणि आमचंही आव्हान असंच असेल की जोपर्यंत आपलं मतदान होणार नाही तोपर्यंत आपण आपल्या हक्क अधिकारासाठी आपलं गाव सोडायचं नाही। 15 ज्या जाती केंद्रानं ओबीसीमध्ये घेतल्या त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून लिहून घेतलंय का? आणि जर असं असेल तर आमच्याच वेळेस का असं लिहून मागितलं जातं, असा आरोप जरांगे करतात। खरं तर मुळात ओबीसी आरक्षण का दिलं जातं, कोण त्याची शिफारस करतं याचं शून्य ज्ञान असलेले जरांगे आणि जरांगेचे सल्लागार आहेत। मुळात ज्या 15 जातीची जी अंमलबजावणीची शिफारस राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं केली, खरं तर या जाती या कुणबीच्या पोटजाती, सहजाती आहेत आणि हे सातत्यानं काम चालू राहतं राज्य मागासवर्ग आयोगाचं। मी ज्यावेळी राज्य मागासवर्ग आयोगावर होतो त्यावेळी 105 प्रकरणावरती आम्ही अभ्यास केलेला होता, उपसमित्यांनी अभ्यास केलेला होता। ही रुटीनची बाब आहे आणि जे ऑलरेडी कुणबी या ओबीसी प्रवर्गातल्या कुणबी या जातीचे जर पोटप्रकार काही कारणास्तव ते जर दूर राहिले असतील सामाजिक न्यायापासून तर त्यांना मेन फ्लोमध्ये घेण्यासाठी जर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं केंद्राच्या काही शिफारशी केल्या असतील तर त्यामध्ये वावगा असायचं काय कारण आहे? आम्ही त्याचं समर्थन करतो, आम्ही संविधानाचं समर्थन करतो, कायद्याचं समर्थन करतो, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या निकषांचं समर्थन करतो। त्यामुळे हे काय वड्यावरून काय ते वांग्याचं तेल असलं काहीतरी प्रकार आहे। हा थोडासा पॉलिसीचा अभ्यास केला पाहिजे आणि त्या 15 जाती नेमक्या आहेत कोण याचा अभ्यास जरांगेंनी केला का? ओबीसीमध्ये घुसडल्या म्हणजे त्या काय बाहेरून आणल्या नाहीत, त्या कुठल्या त्या कुणबी जातीच्या पोटजाती आहेत, सहजाती आहेत आणि ते रेग्युलर्स हे काम आयोगाचं सातत्यपूर्ण राहतं। अजून काही भटक्या विमुक्तांच्या जाती अशा आहेत की त्या जिल्ह्यापुरत्या वेगळ्या नावानं ओळखल्या जातात। आजही त्या सामाजिक न्यायाच्या दायऱ्याच्या बाहेर आहेत, आजही त्या रिझर्वेशनच्या बाहेर आहेत। मग त्यांना उद्या फ्लोमध्ये रंगारी जात, उदाहरणार्थ सोलापूर जिल्ह्यामध्ये रंगारी कपडे रंगवणाऱ्याची निळगर म्हणून एक जात आहे, त्यांचा प्रस्ताव आत्ता काल परवा आमच्याकडं म्हणजे आलेला होता। आता मी आयोगावर नाही पण मी होतो त्यावेळी आलेला होता। त्या समूहाला एका जिल्ह्यात आहेत म्हणून त्यांना न्याय द्यायचा नाही का? आमच्या कर्नाटकच्या बाउंड्रीवरती लिंगायत रेड्डी समाज म्हणून आहे, तो समाज रिझर्वेशनच्या कुठल्याच प्रक्रियेमध्ये नाही, त्यांची मागणी आहे आम्हाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं।
जरांगे पाटील बोलताना असंही म्हणाले, आचारसंहितेनंतर माझी भूमिका मी स्पष्ट करणार आहे आणि जर सरकारनं आरक्षणाबद्दल जर विचार केलाच नाही तर निवडणुका लढवण्याचे संकेत देत सरकार पाडण्याचा इशारा दिला. हे बघा, सरकार जरी पाडलं, जरांगेंनी 288 पैकी 88 जरी उमेदवार निवडून आणले आणि ते स्वतः जरी मुख्यमंत्री झाले, तरी जोपर्यंत सोशल बॅकवर्डनेस मराठा कम्युनिटी प्रूव्ह करणार नाही तोपर्यंत जरांगेंना आरक्षण मिळायचा सवालच येत नाही. आणि जरांगेची लढाई आरक्षणाची नाही, जरांगेंची लढाई ही राजकारणाची आहे, जात वर्चस्वाची आहे. त्यांच्या तोंडून नेहमी येणारे मी पाडीन, मी बघीन, मी बघून घेतो, मला थोडा वेळ द्या, मग मग असं करीन, ही जी भावना अरेरावीची भावना आहे ती ओबीसींच्या मनामध्ये दहशत निर्माण करणे हा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळं ही गरजवंतांची लढाई नाही, ही शरद पवारांच्या इशाऱ्यावर चालणारी लढाई आहे. म्हणजे जरांगे पाटलांना मुख्यमंत्री व्हायचं म्हणून हे सर्व सुरू आहे असं म्हणायचं आहे तुम्हाला? अहो, मुख्यमंत्री व्हायला सुद्धा काही क्वालिटी लागते. महाराष्ट्राच्या एंटायर 12-13 करोड जनतेच्या प्रश्नावर लढावं लागतं, पक्ष उभा करावा लागतो. असं कुणाला तरी शिव्या घालून ओबीसींच्या मनामध्ये दहशत निर्माण करून निवडणुकीला सामोरं जाता येतं का? जरांगेंना म्हणावं 288 सोड, मी उद्या घनसावंगी आणि गेवराईचे 2 उमेदवार जाहीर करायला तयार आहे. जरांगे हे 2 उमेदवार जाहीर करतात का विचारा त्यांना. मी उद्याच्या उद्या किंवा मी एक 5 उमेदवारांची यादी घेऊन येतो. आम्ही 5 उमेदवार जाहीर करू, जरांगेंनी 5 उमेदवार जाहीर करावेत. चॅलेंज आहे जरांगे. आव्हान देत आहे चर्चा करण्यासाठी. कधी चर्चा करायला कधीही आम्ही तयार आहोत. जरांगे पाटील गरिबी समजू शकतो आम्ही, पण गरिबीला कारण ओबीसीचं आरक्षण आहे. हे जे त्यांनी मराठा बांधवांच्या आमच्या तरुणामध्ये माती बळकवण्याचं जे काम चालू केलं हे चुकीचं आहे. कारण इथं संविधान कायदा सर्वश्रेष्ठ आहे. ह्या गोष्टीवर कोणीही बोलायला तयार नाही. आज 2 मेळावे झाले. एका मेळाव्याला तुम्ही होता, इकडेही भाषणं झाले, पलीकडे जरांगे पाटलांचा मेळावा होता, तिकडेही भाषण झालं. जरांगे पाटलांच्या मेळाव्याकडे आणि त्यांच्या भाषणाकडे आजच्या कसं पाहता? हे बघा, जत्राच बघायच्या म्हटलं, मी ज्या धनगर कम्युनिटीमधून येतो त्या धनगरांचे दर 30-35 किलोमीटरला लाखांच्या जत्रा भरतात, पण तिथं कधीही राजकारण केलं जात नाही, तिथं कधीही कुणाला द्वेष केला जात नाही, कधीही इथल्या राष्ट्राच्या, धर्माच्या, संस्कृतीच्या विरोधामध्ये कॉन्ट्रोवर्शियल एकही सेंटेन्स घेतलं जात नाही. मग ही संस्कृती सस्टेन करण्यासाठी मेळावे आवश्यक आहेत ना. पण राजकारणच जर करायचं असेल तर राजकीय मेळावे घ्या ना, निवडणुकीच्या आखाड्यात उतरा, पक्ष स्थापन करा, तुम्ही प्रचार करा. राजकारण वेगळं आहे आणि संस्कृती टिकवणं या गोष्टी वेगळ्या आहे. प्रत्येक वेळेस सांगताय की आम्ही संविधान मानणारे आहेत, आम्ही पुरोगामी मानणारे आहेत. मग जरांगे पाटील संविधान मानणारे नाही आहेत का? ज्यांच्या तोंडून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या नेत्यांना शिवराळ भाषा येते, ज्यांच्या तोंडून मी बघून घेईन, मी पाडीन, मी निवडूनच येऊ देत नाही, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते कुठल्या पदावर आहेत मला माहिती नाही. उपमुख्यमंत्री पद मोठं का मुख्यमंत्री पद मोठं हे महाराष्ट्राला माहिती आहे. सायनिंग अथॉरिटी कोणाला हे जरांगेंनाही माहिती आहे. तेच एकनाथ शिंदेंच्या बाबतीत काही बोलत नाहीत, पण जातीय द्वेषाच्या भावनेतून ते देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीपर्यंत, म्हणजे अरे लेकरं बाळं, घरातल्या माता भगिनी यांच्यापर्यंत तुम्ही पोचता आणि अर्वाच्य भाषेमध्ये तुम्ही काही गोष्टी करता. त्यावेळी तुम्ही कुठलं संविधानाची भाषा करता? सर, तुम्ही म्हणालात की जरांगे पाटलांनी 5 उमेदवार जाहीर करावे, मी हे 5 करतोय. जरांगे पाटील जर उद्या निवडणुकीसाठी उभे राहिले तर प्राध्यापक लक्ष्मण हाके पण कुठून उभे राहतील? निश्चित जरांगे पाटलांच्या समोर उभं राहायला लक्ष्मण हाकेंना आवडेल. हार जीत नंतरचा विषय. जरांगे पाटलांनी महाराष्ट्राच्या 288 पैकी SC STचे मतदारसंघ सोडून कुठंही निवडणुकीला उभं राहावं, आम्ही तयार आहोत लढायला. म्हणजे त्यांच्या विरोधात तुम्ही उमेदवारी? घनसावंगी म्हणलं घनसावंगी, गेवराई म्हणलं गेवराई, किंवा जरांगेंनी कुठला माजलगाव म्हणलं माजलगाव, बीड जिल्हा म्हणू बीड जिल्हा, किंवा कुठं आमच्या पश्चिम महाराष्ट्राच्या जीवावर तुम्ही उड्या आणताय ना, त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदारसंघामध्ये जरांगे उभे राहिले तर लक्ष्मण हाके निश्चित उभे राहतील. चॅलेंज देत आहे? निश्चित चॅलेंज देतोय, कारण आम्हालाही बघायचं आहे आम्ही ज्या प्रवर्गाची लढाई लढतोय, आम्ही ज्या संविधानाची लढाई लढतोय, तो आमचा वर्ग, त्याला काही कळलंय का नाही आम्हाला पण कळेल. ही परिवर्तनाची लढाई आहे. त्यामुळं खरं तर जरांगे हे आमचे कधी शत्रू नव्हते, असायला नाही पाहिजेत, पण जरांगेंनी जो ओबीसींना शत्रू मानलं, ओबीसीच्या नेत्यांना जे टार्गेट केलं, हे खरं आम्हाला, अरे कोण जबाबदार आहेत? 29 पैकी 22 मुख्यमंत्री मराठा समाजाचे, आणि तुम्ही ओबीसींना टार्गेट करताय. पंचायत राजमध्ये कुठेतरी झडपी पंचायतीला मेंबर होतोय, त्यांना टार्गेट करताय.
मुख्यमंत्र्यांना टार्गेट करा, अर्थमंत्र्यांना टार्गेट करा, शिक्षण मंत्र्यांना टार्गेट करा, महसूल मंत्र्यांना टार्गेट करा, खासदारांना टार्गेट करा, आमदारांना टार्गेट करा. तुम्ही ओबीसीच्या माणसांना टार्गेट करताय. अरे जरांगे हाड, हे असलं कुठं राजकारण असतं करावं? कुणाला टार्गेट करायला पाहिजे तुम्ही? शरद पवारांना, पृथ्वीराज बाबांना, अशोकरावांना, एकनाथरावांना तुम्ही टार्गेट, देवेंद्र फडणवीस आणि ओबीसीच्या नेत्यांना. हे खरं मला वाटते महाराष्ट्राचं सामाजिक विद्वेष निर्माण करणारी, समाजात ओबीसींच्या मनात दहशत निर्माण करणारं हे आंदोलन आहे. नक्कीच मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आमचा कुठलाही विरोध नाही, मात्र ही लढाई जी आहे परिवर्तनाची लढाई आहे असं सांगत जरांगे पाटलांनी जर अर्ज भरला, महाराष्ट्रातल्या 288 पैकी कुठल्याही मतदारसंघात जरांगेंनी जर उमेदवारी अर्ज दाखल केला तर त्यांच्या विरोधात माझाही उमेदवारी अर्ज दाखल होईल असा दावा देखील, असा इशारा देखील प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी दिलेला आहे. कॅमेरा पर्सन हरीशसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.